तास अर्थसंकल्पावर रिप्लाय दिलेला आहे आणि खरं तर सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी महसुली तूट वगैरे हे सगळं काढलं. मी त्यावेळेस सांगितलं 15 वर्षाचा अध्यक्ष महोदय मी माहिती दिलेली होती की कशा पद्धतीनं आपण हे 1% आतमध्ये ठेवलेली आहे. आता बोलत असताना आकडे इतके मोठे दाखवले जातात, परंतु आपलं स्थूल उत्पन्न 49 लाख कोटी रुपये झालेलं असल्यामुळं त्या स्थूल उत्पन्नाचा विचार करता ही रक्कम म्हणजे 11-12ला 12,80,000 होती, तेव्हा आपलं त्या ठिकाणी महसुली तूट 1% आतच होती आणि आता 49,39,000 असताना पण 1% आतच आहे. आणि त्यांनी सांगितलं की 40%च एवढा खर्च झालाय. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस 2 निवडणुका होत्या, एक म्हणजे लोकसभा, दुसरी म्हणजे विधानसभा. ह्या आर्थिक वर्षात बोलतोय अध्यक्ष महोदय मी. आणि त्या 2 निवडणुकीमध्ये नाही म्हणलं तर 2-2 महिन्याची आचारसंहिता धरली तर 4 महिने त्याच्यामध्ये सगळी यंत्रणा त्या कामामध्ये गुंतून जाते. तरी देखील आत्ताच्या घडीला खर्च जो काही मी 5,35,208 कोटी इतका खर्च झालेला आहे आणि मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या तो जवळपास आता 77.5% आहे. अजूनही काही दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये पण तो खर्च वाढेल. म्हणजे अजिबातच ते आकडा जो सांगितला 40% खर्च झाला तो दादांत चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा योग्य सांगितलेलं नाही असं अध्यक्ष महोदय. नाही, तुम्ही आत्ता आला, मी तेच सांगत होतो की तो खर्च आपला 77.26% झालेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं 15 वर्षामध्ये महसुली तूट मी सांगितलं की 11-12 मध्ये 12,80,000 स्थूल उत्पन्न होतं. त्यावेळी वेळेस 1%च्या आत होती आणि आताही 49,39,000 आहे. त्याही वेळेस 1%च्या आतच अध्यक्ष महोदय ती तूट आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीतच 25-26 मध्ये 100% महसूल जमा करून आम्हाला एकंदरीत आर्थिक शिस्त त्या ठिकाणी लावायची आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही. आम्ही देणार आहे. ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे. मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे. सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ. शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या बद्दल बरंच सांगितलं. ऑनलाईन लॉटरी बंद करणं, पेपर लॉटरी उत्पन्न वाढवणं, केरळ आमदारांची समिती नेमणं, अभ्यास दौरा करणं, म्हणजे आमदारांची समिती मी जाहीर करतो. मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्माननीय सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो, इकडनं पण काही नावं घेतो, अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून 26 तारखेला 26 ला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो. त्या कमिटीने 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा. निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील, हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात कुठली काही अडचण नाही. आणि त्यांनी स्वतः 6 वेळेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळे त्यांना ह्याच्यातली बरीचशी माहिती आहे. त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल, राज्याला उपयोग होईल. त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी म्हणजे स्वतः मुनगंटीवार साहेबांनीच असे मुद्दे काढलेले होते की धान बोनसचा. अध्यक्ष महोदय, कालची कॅबिनेट 17 मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे. शासन निर्णय निर्गमित झाल्या निधीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल. 17
आज आता कॅबिनेट होतीये मुनगंटीवार साहेब, आजच्या कॅबिनेटला ते मिनिट्स कन्फर्म होतील 17 तारखेचे आणि लगेचच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्मानित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल. अध्यक्ष महाराज, आपण आज या चर्चेची सुरुवात करतोय. अध्यक्ष महाराज, कालच आपण या चर्चेमध्ये जे काही झालं आणि आपण जो निर्णय दिला त्यामुळे थोडंसं सरकार आणि लॉबी थोडीशी जागी झाली. त्याबद्दल आपल्या आदेशाचं मी मनापासून स्वागत करतो. अध्यक्ष अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षांनी पहिला प्रस्ताव याच्यामध्ये आणलेला होता आणि पहिला प्रस्ताव आणत असताना त्यांनी शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा मंत्र व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी घेऊन राज्यातील बळीराजाला स्थैर्य देणे व त्याला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे ध्येयसमोर ठेवून काम करण्याची भूमिका या सरकारच्या प्रस्तावामध्ये मांडलेली होती. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करणार याबद्दलची अजूनही सरकारकडून कुठली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली गेली नाही. मगाशी आपण म्हणजे वित्त विभागाच्या चर्चेमध्ये या अर्थसंकल्पीय मागण्यांच्या बाबतची मी भूमिका मांडली की शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट आपण माफ करणार काय. माननीय अर्थमंत्र्यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की आम्ही सगळी माहिती मागवलेली आहे. आता या सरकारला 100 दिवस झालेत अध्यक्ष महाराज, आणि या 100 दिवसामध्ये या सरकारजवळ शेतकऱ्यांच्या एकूण कर्ज किती शेतकऱ्यांवर आहे याची माहिती नसेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेळ काढूपणा कसा या सरकारचा आहे हा त्याच्यातून स्पष्ट होतो. अध्यक्ष महाराज, या सरकारने 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना काढली होती. अध्यक्ष महाराज, आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय या सरकारने केला. अध्यक्ष महाराज, यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये जे काही भूमिका घेतली त्या काळामध्ये, त्यामध्ये शेतकऱ्यांना यांनी ऑनलाईन मध्ये कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी उभं केलं. अनेक भागामध्ये नेटवर्क मिळत नव्हतं अध्यक्ष महाराज. अनेक भागामध्ये लोकांना पहाटेपर्यंत तिथं लाईन मध्ये उभं राहावं लागत होतं. अध्यक्ष महाराज, त्यांच्या अंगठे बसत नव्हते, त्याच्यामुळे अजून खूप साऱ्या गोष्टी तिथं प्रॉब्लेम झालेत. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही योजना काढली अध्यक्ष महाराज कर्जमाफीची. आमचं संजय भाऊ थांबा, आता जे वस्तुस्थिती तेच मांडतोय, पण अजूनपर्यंत त्या योजनेतलंही कर्ज माफ झालेलं नाही. अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानपुस्तक आहे, त्याच्या जखमावर मीठ चोळते का हा प्रश्न त्या योजनेपासून लक्षात येतो. आमचं सरकार होतं, येतो ना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आम्ही काढली आणि सरसकट कर्ज माफ करण्याचं धोरण केलं. आम्ही शेतकऱ्यांना लाईन मध्ये उभं नाही ठेवलं, तुम्ही लाईन मध्ये उभं ठेवलं. आम्ही लोकांनी सरसकट कर्ज माफ केलं, प्रोत्साहनात्मक निर्णय देण्यात त्यांना मदत करायची ती भूमिका घेतली, पण आमचं सरकार तुम्ही पाडलं आणि त्याच्यामध्ये ते 50,000 रुपये. दादा तुम्हीच गेले होते गुवाहाटीला. नाना भाऊ बोला, तुम्ही चला. अध्यक्ष महाराज, 293 मी तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं असतं मग. अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज, अरे बसून बोलू नका. अध्यक्ष महाराज,
महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून आम्ही सरसकट कर्ज माफ केलं, 50,000 प्रोत्साहनाचं देण्याचं मान्य केलं. अजूनपर्यंत 50,000 रुपये सुद्धा या शेतकऱ्यांच्या या लोकांनी दिलेले नाही. यांचं गडी 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये ते 50,000 प्रोत्साहनाचे ते देऊ शकले नाही. अध्यक्ष महाराज, निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा केल्या यांनी आणि त्या घोषणाच्या माध्यमातून यांनी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गाजर दाखवलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नियत या सरकारची नाही. ते आताच अर्थमंत्र्यांच्या भाषणामधून स्पष्ट झालेलं आहे. हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला. अध्यक्ष महाराज, काय शेतकऱ्यांच्या जे धान्य शेतकरी पिकवतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की आज यांनी सांगितलं की सोयाबीनला आम्ही 4,700 रुपये भाव देऊ. अध्यक्ष महाराज, खरंच या शेतकऱ्यांना यांनी 4,700 रुपये भाव दिला? अध्यक्ष महाराज, आज सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, धान उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, यास कांदा पिकवणारा शेतकरी असेल. अध्यक्ष महाराज, आपण कांदा उत्पादक शेतकरी आहात. या सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहिली तर ती भयावह आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे तरुण पिढी शेतीमध्ये जायला तयार नाही. शिकलेले मुलं मुली नोकऱ्यासाठी येतात. शहरामध्ये लोंढेच्या लोंढे त्या ठिकाणी येतात आहेत. शहरामध्ये या तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांची तरुण पिढी ही उद्ध्वस्त होत चालली अध्यक्ष महाराज, आणि शेतकरी उद्ध्वस्त होत चालला अशी परिस्थिती आज आहे अध्यक्ष महाराज. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीमुळे शेतकीच्या आर्थिक तोटा जो मोठ्या प्रमाणात होतो, नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकट याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. आणि त्याला वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ या 2 व्यवस्था या सरकारने जाहीर केल्या पाहिजे आणि त्या तातडीनं अंमलबजावणी केल्या पाहिजे, ही या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी शेतकऱ्यांबद्दल तर आपण खूप सारं बोलू शकतो अध्यक्ष महाराज, पण मी या ठिकाणी जे काही मुद्दे या ठिकाणी थोडक्यात मांडलेत त्या मुद्द्याचं या ठिकाणी सरकारने उत्तर देत असताना या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. आणि मी मगाशी लाडक्या बहिणीचा विषय काढला होता अध्यक्ष महाराज. त्यांनी सांगितलं की आता आम्ही कधी करायचं ते ठरवू. म्हणजे सरकारने लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं पुसली 2100 रुपये सांगून आणि त्यांची मतं घेतलीत, हे त्याच्यातून सिद्ध झालेलं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज,